आरची मुलगी आहे. थांबा, आदिती आपल्याला प्रश्न विचारणार आहे, व्यवस्थित ऐकायचं आणि प्रश्नाचं उत्तर द्यायचं, ठीक आहे? क्यू आरची मुलगी आहे. क्यू आर ची मुलगी आहे. यम आणि बी बहीण आहे. यम आणि बी बहीण आहे. क्यूचा मुलगा यम आहे. क्यूचा मुलगा यम आहे. तर आर कोण? आर कोण? अल्फाबेट आहे ना? कोण आहे आर? आर कोण आहे? प्रश्न समजला का तुम्हाला? आर हा आरच असेल. आर हा अल्फाबेट आहे, बरोबर आहे का? नाही. हा, मग कोण आहे? सांगते ना यांनी हात. अच्छा, यांनी हात वरती केले, यांना विचारायचं. ओके, उभे राहा, उभे राहा, उभे राहा. बहीण. बहीण आहे, बरोबर आहे का? यस. कसं काय बरोबर ते सांगा आता. मी कसं उत्तराचं एक्सप्लेनेशन देतो तसं उभा राहून उत्तराचं एक्सप्लेनेशन दे. क्यूची मुलगी आर आहे. हा, क्यूची मुलगी आर आहे, बरोबर आहे. यम आणि बी बहीण आहे. यम आणि बी बहीण आहे. क्यूचा मुलगा यम आहे. क्यूचा मुलगा यम आहे, बरोबर मी आहे. आधी सांगितलं तर क्यूची मुलगी आर आहे. हा, तर हा. मग यम आणि आर काय झाले? बहीण. यस, तू 7 करोड जिंकलेलीस. व्हेरी गुड.